या वर्ल्ड IVF डे ओएसएस व्हील ऑफ होप फिरवा आणि मोफत IVF जिंका। जालना जिल्ह्यातील 10 मंडळांमध्ये मागील 2 दिवसात अतिवृष्टी, शेकडो हेक्टर क्षेत्रावरील पिकांचं नुकसान, तर पंचनामे करून आता लवकरात लवकर नुकसान भरपाई देण्याची मागणी। गोंदिया जिल्ह्यात 42,000 हेक्टर क्षेत्रावर भाताची रोवणी, 6 जुलैपासून पावसानं हजेरी लावल्यानं भाताच्या रोवणीलाही वेग। लातूर जिल्ह्यात पावसाअभावी पिकांवर ट्रॅक्टर फिरवण्याची शेतकऱ्यांवर वेळ, तर हिसोरी गावातील शेतकऱ्यांना पाण्याअभावी सुकलेल्या पिकावर ट्रॅक्टर फिरवला। लातूर जिल्ह्यामध्ये सोयाबीन पिकावर किडीचा प्रादुर्भाव, सोयाबीन पिकाची वाढ खुंटण्यास सुरुवात, शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसण्याची सुद्धा शक्यता। नांदेड जिल्ह्यामध्ये मुगाच्या पिकावर येलो मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव, तर उत्पादनात घट होण्याची शक्यता, शेतकरी हतबल। दरम्यान आता थेट औषध नसल्यामुळे पांढऱ्या माशीचं नियंत्रण करणं शेतकऱ्यांना अवघड। बुलढाणा जिल्ह्यामध्ये मागच्या 8 ते 10 दिवसांपासून पावसानं दडी मारली, उगवलेल्या पिकांना पावसाची अत्यंत गरज, पाऊस नसल्यामुळे अनेक पिकांची वाढही खुंटली, आता त्यामुळे उत्पादनात घट होण्याची शक्यता। बीड जिल्ह्यामध्ये महिनाभरापासून पावसानं दडी मारली, दरम्यान पाऊस नसल्यामुळे शेतकरी चिंतेत, शेतकऱ्यांवर सध्या दुबार पेरणीचं संकट। जालना जिल्ह्यामध्ये बोगस पीक विमा काढण्याचे प्रकार, पीक विमा अर्ज भरताना खोटी माहिती दिल्यास संबंधित अर्जदाराचा आधार क्रमांक ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्यात येणार, गंभीर स्वरूपाचा गुन्हाही दाखल करण्याचा इशारा। धान खरेदीसाठी 30 जुलैपर्यंतची मुदतवाढ, धान खरेदीची मुदत वाढवल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा, अतिरिक्त 1 लाख क्विंटल धान खरेदीचं उद्दिष्ट। गडचिरोली जिल्ह्यामध्ये डीएपी युरिया खताची मोठी टंचाई, तर सरकारचं लक्ष वेधण्यासाठी काँग्रेसकडनं कृषी अधीक्षक कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन। वाशिमच्या किन्ही राजा या ठिकाणी आश्रमशाळेत विद्यार्थ्यांना हात धुण्याचं प्रशिक्षण, प्लॅन इंडिया संस्थेच्या गुलाबी दिदींचा हा उपक्रम, अतिसार प्रतिबंधासाठी आरोग्य विषयक जागृती। साक्री तालुक्यातल्या शिरसोले या ग्रामपंचायत हद्दीतील बहिरम पाडा मूलभूत सुविधांपासून वंचित, पाड्यातील 15 ते 20 घरांच्या रहिवाशांची पाण्यासाठी वणवण, आदिवासी बांधवांचे प्रचंड हाल। धुळ्याच्या शिरपूर तालुक्यातल्या शेतकऱ्यांना युरिया खत टंचाईचा फटका, तहसील कार्यालयांमध्ये आता रिकाम्या खताच्या गोण्या घेऊन जात आंदोलन, तातडीनं यावर उपाययोजना करण्याचीही मागणी। बुलढाणा जिल्ह्यामध्ये खते आणि कीटकनाशके यासह तणनाशकांच्या खरेदीसाठी कृषी केंद्रावर गर्दी, युरिया खताचा कृत्रिम तुटवडा निर्माण करून जास्त दरानं खतांची विक्री, आरोप करत आता मनसेकडून कारवाईची मागणी। पुण्यातील राजीव गांधी प्राणी संग्रहालयामध्ये हरणांचं विलगीकरण, तर इतर प्राण्यांशी होणारा हरणांचा संपर्क प्रशासनानं रोखला, काही दिवसांआधी संग्रहालयातील 16 हरणांचा मृत्यू झाला होता। परभणीमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून संवाद मेळाव्याचं आयोजन, या मेळाव्याला खासदार सुनील तटकरे सुद्धा उपस्थित, पदाधिकाऱ्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती। मालेगावात विकास कामांच्या भूमिपूजनासाठी बोलावलं नाही, खासदार शोभा बच्छाव महानगरपालिका अधिकाऱ्यांवर संतापल्या, महापालिकेमध्ये बैठक घेत जाबही विचारला। खासदार वर्षा गायकवाड यांच्या उपस्थितीमध्ये मुंबई विरासत मिलन कॅम्पेनचं उद्घाटन, दरम्यान उत्तर भारतीयांना एक व्यासपीठ देण्यावर मुंबई काँग्रेसचा सध्या भर। शासकीय परिचारकांच्या मागण्यांसंदर्भात सकारात्मक निर्णय न झाल्यामुळे जळगावात बेमुदत संप सुरू, 7व्या वेतन आयोगातील वेतन त्रुटी आणि कंत्राटी भरतीच्या या विरोधात आंदोलन। धाराशिवमध्ये मंत्री प्रताप सरनाईक यांच्या दौऱ्याकडे आमदार तानाजी सावंतांची पाठ, निमंत्रण असताना सुद्धा तानाजी सावंतांची कार्यक्रमाला दांडी, हरित धाराशिव या उपक्रमाला महायुतीच्या 3 आमदारांची गैरहजेरी। इस्लामपूरचे ईश्वरपूर नामांतरण करण्यासाठीचा प्रस्ताव, महायुतीच्या वतीनं पेढे आणि साखर वाटत, त्या ठिकाणी फटाक्यांची आतषबाजी, इस्लामपूरमध्ये सदाभाऊ खोत यांची मिरवणूक काढत जंगी स्वागत। अहिल्यानगरचे खासदार निलेश लंकेंच्या माध्यमातून जिल्ह्यातील 200 सेवानिवृत्त शिक्षक दिल्लीला रवाना, संसद भवन, राष्ट्रपती भवन यासह लाल किल्ला इत्यादी ठिकाणी दाखवण्यात येणार। जळगावच्या सराफा बाजारामध्ये सोन्याच्या दरात 800 रुपयांची वाढ, दरम्यान 10 ग्रॅम सोन्यासाठी आता जीएसटीसह 1,01,000 रुपये मोजावे लागणार। आषाढी यात्रेदरम्यान नांदेड एसटी विभागाला 3,75,00,000 उत्पन्न, 6,39,000 किलोमीटरचा हा प्रवास, 1,90,000 वारकरी एसटी बसमधून प्रवास करत पोहोचले पंढरीत। लातूरच्या शासकीय रुग्णालयामध्ये परिचारकांच्या संघटनेचं कामबंद आंदोलन, परिचारिकांच्या विविध मागण्यांसाठी हे आंदोलनाचा रुग्णसेवेवर सुद्धा परिणाम।
योगीराज गंगागिरी महाराजांच्या 178व्या हरिनाम सप्ताहाचा ध्वजारोहण सोहळा संपन्न. दरम्यान शनी देवगाव या ठिकाणी यंदाच्या सप्ताहाचं भव्य दिवस स्वरूपामध्ये आंदोलन आयोजन, तर मंत्री विखे पाटील आणि रामगिरी महाराजांच्या हस्ते या ठिकाणी ध्वजारोहण संपन्न. पुण्याच्या भीमाशंकर खोऱ्यामध्ये कमी पटसंख्येच्या शाळांचं होणार एकत्रीकरण. जिल्ह्यातील दुसरी समूह शाळा खेड तालुक्याच्या वाडाऊ या ठिकाणी उभी राहणार. शाळा व्यवस्थापन समितीची मान्यता. धुळे शहरातील पारोळा रोडवरील वाकलेले विजेचे पोल आता महावितरण कंपनीकडून काढण्यास सुरुवात, तर नागरिकांकडून महावितरणाच्या अधिकाऱ्यांचा सत्कार. वाशिम जिल्ह्यामध्ये अनेक शाळांमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित नसल्याचं समोर. शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेवर याचा परिणाम. कल्याणमधील साखर विक्रेत्याच्या सांगलीच्या व्यापाऱ्यानं त्याला 24 लाखांना फसवलं. 50 टन साखरेच्या ऑर्डरसाठी 24 लाख आगाऊ रक्कम देऊन सुद्धा साखरेचा पुरवठा नाही. बाजारपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल. बदलापूरच्या दत्तवाडी परिसरामध्ये चोरट्यांनी मराठा ज्वेलर्स हे दुकान फोडल्याची घटना. बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. फॉरेन्सिक टीमची घटनास्थळी धाव घेत तपासाला सुरुवात. दिवा ते सीएसएमटी लोकल सुरू करण्यासाठी आता धरणे आंदोलन सुरू, तर 18 दिवसांपासून अश्विनी केंद्रे यांचं धरणे आंदोलन. परभणीमध्ये कर्कश आवाज करणाऱ्या बुलेट दुचाकींच्या सायलेन्सर्सवर पोलिसांची कारवाई. 40 सायलेन्सर्स जप्त करत केला दंड वसूल. परभणी वाहतूक शाखेची कारवाई. बीडमधील वाळू माफिया सूरज ढाकणेवर एमपीडी अंतर्गत कारवाई, तर बीड जिल्ह्यामध्ये 6 महिन्यात 15पेक्षा जास्त गुंडांवर एमपीडी अंतर्गत कारवाई. वर्ध्यातील हिंगणघाट या ठिकाणी ग्रामीण पोलीस स्टेशन्सची निर्मिती करा. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अतुल वांदिले, सलील देशमुख यांची मागणी. ग्रामीण गृहराज्यमंत्री पंकज भोईर यांना निवेदन. स्वच्छता सर्वेक्षणामध्ये नाशिकमधील देवळाली कॅन्टोन्मेंट देशात दुसरा, तर राज्यातील कॅन्टोन्मेंटमध्ये पटकावला पहिला नंबर. धुळ्यामध्ये महात्मा फुले समता परिषदेची बैठक. माजी खासदार समीर भुजबळ यांचे ढोल ताशाच्या गजरात जंगी स्वागत. समीर भुजबळ यांच्याकडून प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ल्याचाही निषेध. गोंदियाचे वनपरिक्षेत्र अधिकारी दिलीप कौशिक यांच्या अंगावर जेसीबी घालण्याचा प्रयत्न. गौण खनिज माफियांचा दिलीप कौशिक यांच्याकडून पाठलाग. जेसीबी चालक आणि मालकावरही गुन्हा दाखल. बीडच्या धनुकवाडमध्ये शाळेसाठी विद्यार्थ्यांचा धोकादायक प्रवास. विद्यार्थ्यांना धोकादायक प्रवास करत जावं लागतंय. दरम्यान या संदर्भातला व्हिडिओ समोर. डोंगराळ भागातनं मार्ग काढत विद्यार्थ्यांचा 1.5 किलोमीटरचा खडतर प्रवास. सफाई कामगारांच्या वारसांना सेवेत सामावून घेण्याच्या मागणीसाठी लातूरमध्ये महिलांचं आमरण उपोषण. उपोषणकर्त्या महिलांची प्रकृती बिघडली. सरकारचा नियम असताना सुद्धा प्रशासन सफाई कामगारांच्या वारसांना सेवेत सामावून घेत नसल्याचा आरोप. पाटोद्यामधील चिखली या ठिकाणी संत वामनभाऊ महाराजांच्या पालखी सोहळ्याची महापंगत. चिखली ग्रामस्थांच्या वतीनं पालखीवर पुष्पवृष्टी, फुगडी खेळून फटाक्यांची आतषबाजी करून पालखीचं जंगी स्वागत. बीड जिल्ह्यामध्ये 18 दिवसात 3,15,000 शेतकऱ्यांनी काढला खरीप पिकांचा विमा, तर पीक विमा काढण्यासाठी 31 जुलैपर्यंतची अंतिम मुदत. फार्मर आयडी बंधनकारक केल्यामुळे आता शेतकऱ्यांची संख्या घटण्याचाही अंदाज. धुळे शहरामध्ये वाहतुकीची कोंडीतनं सुटका होण्यासाठी सिग्नल यंत्रणा लावली, मात्र सिग्नल यंत्रणा चालतच नसल्यानं या ठिकाणी वाहतुकीची कोंडी सुटू शकली नाही. त्यामुळे वाहतूक पोलिसांना कसरत करावी लागतेय. नागपुरातनं सैनिकांसाठी प्रहार समाज जागृती संस्थेकडून 3 लाख संख्या सीमेवर राख्या पाठवल्या. दरम्यान सीमेवर असलेल्या सैनिकांना आपल्या बहिणींचं रक्षासूत्र मिळवण्यासाठी राबवला उपक्रम. नाशिकमधील शिवनदीमध्ये मोठ्या प्रमाणात घाणीचं साम्राज्य. जलपर्णीनं शिवनदीचं पात्र हे व्यापलंय, तर घाण आणि जलपर्णीमुळे मोठ्या प्रमाणात डासांचंही साम्राज्य. 4 गावातील नागरिकांचं आरोग्य यामुळे धोक्यात. आमदार प्रशांत बंब यांच्याकडून आज हजारो झाडांचं वृक्षारोपण, तर ढोल ताशाच्या गजरात झाडांची मिरवणूक काढून वृक्षारोपणाला सुरुवात. शेकडो नागरिक आज करतात वृक्षारोपण. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये छांगूर बाबावर ईडीची मोठी कारवाई. छांगूर बाबाच्या 15 अड्ड्यांवर ईडीची छापेमारी. मातृत्व हिरावलं म्हणून सासरच्यांनी विवाहितेला घराबाहेर काढलं. छत्रपती संभाजीनगरमध्ये घडली हृदयद्रावक घटना. पती संदीप बोराडे, सासरे आणि अन्य 2 महिलांविरुद्ध गुन्हा दाखल. पंढरपुरातील चंद्रभागेच्या पात्रात बुडून 3 महिला भाविकांचा मृत्यू. 2 महिलांचे मृतदेह सापडले, तर एका महिलेचा शोध सुरू. पाण्याचा अंदाज न आल्यामुळे दुर्घटना घडल्याची माहिती.
अकोला शहरातल्या कृषीनगरमध्ये वर्चस्वाच्या वादातनं 2 गटात वादामध्ये 8 जण जखमी. अटकेतील 7 आरोपींची धिंड काढत पोलिसांकडून कृषीनगरमधील दहशत मोडीत काढण्याचा प्रयत्न. उर्वरित आरोपींचाही पोलिसांकडून शोध सुरू. सोलापुरातील माढ्यामध्ये 10 वर्षीय मुलाची हत्या तर 5 दिवसांपासून मुलगा होता बेपत्ता. हत्येचं कारण अद्याप अस्पष्ट. नरबळी गेल्याचा गावकऱ्यांचा संशय. जालना छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील नागेवाडी शिवारामध्ये 5 ते 6 जणांच्या टोळक्याकडून चहा विक्री करणाऱ्याला बेदम मारहाण. मारहाणीची ही सगळी घटना सीसीटीव्हीत कैद. लातूर जिल्ह्यातल्या नळेगावमध्ये ऑनलाईन गेममध्ये अपयश आल्यामुळे युवकाची आत्महत्या. महेश यादव असं या युवकाचं नाव. अनेकांकडून उसने पैसे घेऊन खेळत होता ऑनलाईन गेम. बदलापूर रेल्वे स्थानकात चोरी. रेल्वे स्थानकातील जाळी चोरून चोराचा लोकलमधनं पळ. चोरीच्या घटनेचा व्हिडिओही व्हायरल. साताऱ्यातील कराड शहराजवळ उड्डाणपुलाच्या कामामुळे आजपर्यंत 111 अपघात तर अपघातामध्ये 50 जणांचा मृत्यू झाल्याची आमदार अतुल भोसलेंची माहिती. पुणे अहिल्यानगर महामार्गावरील शिक्रापूरच्या मलठण फाट्याजवळ अपघात. अज्ञात वाहन आणि टेम्पोची धडक. अपघातामध्ये जीवितहानी नाही, मात्र या घटनेनंतर टेम्पो चालक फरार. वाहतुकीची कोंडी. या वर्ल्ड IVF डे ओएसएस व्हील ऑफ होप फिरवा आणि मोफत IVF जिंका.